नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल, आज आपण बटाट्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मंडळी, याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला इथे एक मीडियम बटाटा घ्यायचा आहे। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने इथे आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेऊया, जेणेकरून बटाटा आपला लाल किंवा काळा पडणार नाही। छान असा आपण याचा पातळसर किस तयार करून घेऊयात। आता इथे आपण बटाटा छान असा किसून घेतलेला आहे, याला पाण्यातच ठेवून देऊयात। याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे। त्यानंतर पहा, इथे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। आता ही कोथिंबीर आपण छान अशी 1-2 पाण्याने धुवून घेऊयात। बऱ्याच वेळा यावरची माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे कोथिंबीर छान अशी धुवून घ्यायची आहे। आता ही धुतलेली कोथिंबीर आपण छान अशी पाण्यामधून नितळून काढून घेऊयात। आणि आता ही कोथिंबीर आपल्याला छान अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे। पहा, कोवळी कोथिंबीर असेल तर त्याची देठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर जास्त निबार असेल तर त्याची देठी नाही घ्यायची, फक्त पाणी घ्यायचे। इथे माझी कोथिंबीर थोडीशी निबार आहे, त्यामुळे मी देठी नाही घेतली, फक्त पाणी कापून घेतलेली आहेत। पहा, संपूर्ण कोथिंबीर आपण छान अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल व्यवस्थित असे तापले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे तडतडले फुलले की यामध्ये घालायच्या 2 बारीक चिरलेल्या मिरच्या। हिरव्या मिरच्या छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या। हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही इथे चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता। आता आपण किसलेला बटाटा आहे तो पिळून निथून पाण्यामधनं काढायचा आणि यामध्ये घालायचा आणि 1-8 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। पहा, बटाटा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊयात। 1-8 मिनिटभर हे सर्व आपण छान असं परतून घेऊयात। कोथिंबीर आणि बटाटा आपण यामध्ये छान असं परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ग्लास पाणी। 1 ग्लास आपण इथे पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं आपण एकजीव मिक्स करून घेऊयात। आता इथे मी यामध्ये ओवा घालणार आहे। ओवा हातावर घेऊन छान असा बारीक करायचा आणि यामध्ये घालायचा। ओव्याने आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते। ओवा घातल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घेणार आहे। हे सर्व मिक्स केल्यानंतर आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। पहा, पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपण काही पौष्टिक अशी पीठ घालणार आहोत। तर पहा, यामध्ये मी घालणार आहे पाव वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचे पीठ। सर्व पीठ आपण इथे पाव वाटी घेतलेले आहे। आता हे सर्व पीठ यामध्ये टाकून गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये जर गुठळ्या झाल्या तर या पद्धतीने सतत मिक्स करत जायचं आहे। याने काय होते तर यामधल्या गुठळ्या फुटले जातात आणि हे मिश्रण छान असं एकजीव होतं। आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊयात, छान असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे यामधल्या ज्या गाठी आहेत त्या सर्व फुटून जातील। गॅस मात्र आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आहे। तर पहा, मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण छान असं आपलं घट्ट झालेलं आहे, छान असा याचा गोळा बनलेला आहे। तर पहा, या पद्धतीने छान असं आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता हा इथे गोळा तयार झालेला आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं आपण छान ह्याला वाफलून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथं आपण एक डिश घ्यायची आहे आणि त्याला वरून थोडे तेल लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ आहे तो प्लेटला चिटकणार नाही। तेल लावून झाल्यावर तुम्ही प्लेटवर पांढरे तीळ सुद्धा घालू शकता। तर आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। कढईवरची आपण प्लेट काढूयात आणि पहा, इथे 3 ते 4 मिनिटं आपले हे मिश्रण छान असं शिजलेले आहे। शिजल्यानंतर पहा, आपले हे मिश्रण एकदम घट्ट झालेले आहे। आता एकदा हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। आता गॅस बंद करूयात आणि हे शिजवलेले पीठ आपण तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात। आता लगेचच आपल्याला उलटण्याच्या मदतीने हे पीठ संपूर्ण प्लेटमध्ये पसरून घ्यायचे आहे। हे मिश्रण गरम असल्यामुळे मी उलटण्याचा वापर केलेला आहे। आता हे मिश्रण थोडेसे गार झालेले आहे, त्यामुळे मी हाताला तेल लावलेले आहे आणि हातानेच हे मिश्रण पसरून घेणार आहे। गरम आहे तोवरच हे मिश्रण आपल्याला प्लेटभर पसरून घ्यायचं आहे। पहा, मी इथे सर्व मिश्रण प्लेटमध्ये पसरून घेतलेले आहे। तर या पद्धतीने हाताला तेल लावून मी हे सर्व मिश्रण प्लेटमध्ये पसरून घेतलेले आहे। तर हे मिश्रण आपले प्लेटमध्ये छान असं सेट झालेलं आहे। पहा, आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। पहा, थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने पहा, चौकोनी आकारामध्ये मी ह्याच्या वड्या पाडून घेत आहे। तर इथे मी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता। तर इथे आपण बनवत आहे बटाट्यापासून आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या पिठापासून, म्हणजे पौष्टिक पिठापासून वड्या। पहा, इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत।
पाहू शकता। आता ह्या सर्व वड्या आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून घेऊयात। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वड्या तयार करून एका हवाबंद डब्यामध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा ह्या वड्या तळून खाऊ शकता। घरामध्ये पहा, सकाळच्या नाश्त्यासाठी फार गडबड असते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काय करायचे हे जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही ह्या वड्या तयार करून फ्रीजमध्ये एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा ह्या वड्या काढून तळून नाश्त्यासाठी खाऊ शकता। आता पहा, इथे मी तेल गरम केलेले होते। आता यामध्ये वड्या सोडून छान अशा तळून घेऊयात। गॅस मात्र आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे। मध्यम गॅसवर आपल्याला ह्या सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर एका बाजूने ह्या वड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूने वड्या तळण्यासाठी आपण ह्याला पलटून घेऊयात। पहा, या पद्धतीने मी ह्या सर्व वड्या पलटून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान अशा तळून घेऊयात। ह्या वड्या आपल्याला मध्यमच गॅसवरती तळायच्या आहेत, जेणेकरून अगदी छान आणि कुरकुरीत अशा तळल्या जातील। याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या वड्या तळून घेणार आहेत। लहान मुलांना तर ह्या वड्या फारच आवडतात। लहान मुलांचा तर हा पदार्थ अतिशय आवडीचा आहे। तुम्ही देखील लहान मुलांना हा पदार्थ नक्की करून खाऊ घालू शकता। मुलांना बाहेरचे पदार्थ खाऊ घालण्यापेक्षा घरीच असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालू शकता। लहान मुलांना देखील टिफिनमध्ये तुम्ही ह्या वड्या देऊ शकता। पहा, आपल्या ह्या वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे। छान अशा आपल्या ह्या वड्या खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत। पहा, आपल्या वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। आता लगेचच आपण ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच पद्धतीने मी इथे सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत। पहा, आपल्या वड्या बाहेरून किती छान आणि क्रिस्पी दिसत आहेत। वड्यांना रंग देखील अप्रतिम आलेला आहे आणि छान अशा कुरकुरीत देखील झालेल्या आहेत। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। तुम्ही सुद्धा बटाट्यापासून ह्या वड्या तयार करून घरच्यांना देखील नक्की खाऊ घाला। मला खात्री आहे तुम्हाला आपला हातचा हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल। या वड्या तुम्ही सॉस सोबत सर्व करू शकता, नाहीतर असंच सुद्धा खाल्लं ना तरी खूपच चवीला भन्नाट लागतात। चला तर मग, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।